साक्षात ज्ञानेश्वर माऊलींच्या वास्तव्यानं आणि ज्ञानेश्वरीच्या सृजनानं पावन झालेला नेवासे तालुका. याच नेवासे तालुक्यातील भोग्याची खरवंडी या गावात 1 ऑक्टोबर 1935 रोजी खंडेराव आणि म्हाळसाबाई या दाम्पत्याच्या पोटी एका ज्ञानसाधक तरुणाचा जन्म झाला. हा तरुण या गावामधून नगरमध्ये शिक्षण आणि उपजीविकेसाठी आला. त्यानं अहमदनगर महाविद्यालयातून संस्कृत व्याकरणासारख्या कठीण आणि रुक्ष विषयात MA तसंच PhD पदवी प्राप्त केली. आपल्या 5 बहिणींच्या विवाहाची जबाबदारीही पार पाडली. ज्या नगर कॉलेजमध्ये तो शिकला तेथेच तो प्राध्यापक म्हणून रुजू झाला. नंतर अर्धमागधी प्राचीन भारतीय संस्कृती या विषयातही त्यानं MA पूर्ण केलं. त्या तरुणाचं नाव म्हणजे महामहोपाध्याय डॉक्टर देवीप्रसाद खंडेराव खरवंडीकर. विद्वत्ता, नम्रता आणि रसिकतेचा संगम म्हणजे गुरुवर्य खरवंडीकर सर. संस्कृत, संगीत, साहित्य, चित्रकला अशा विविध क्षेत्रात त्यांची प्रतिभा विहरत होती. गायन, लेखन, वक्तृत्व, अध्यापन अशा अनेक पैलूंद्वारे त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली. प्राध्यापक पदाची जबाबदारी सांभाळताना खरवंडीकर सरांनी एकलव्याप्रमाणे संगीत विद्याही आत्मसात केली. त्यासाठी त्यांनी चक्क आकाशवाणी म्हणजेच रेडिओलाच आपला गुरु बनवलं. प्रत्यक्ष कोणीही गुरु नसताना केवळ रेडिओ ऐकून शास्त्रीय गायन कलाही त्यांनी आत्मसात केली आणि एखाद्या अस्सल घरंदाज घराणेदार गायकाप्रमाणे त्यांनी या कलेत अधिकार मिळवला. त्यानंतरचा इतिहास रसिक नगरकरांच्या परिचयाचा आहे. खरवंडीकर सरांना संस्कृत आणि संगीताच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. राष्ट्रपती पुरस्कारापासून महामहोपाध्याय या किताबापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात आला. त्यांना सांगीतिक, साहित्यिक आणि रसिक मित्र लाभले. कलेच्या क्षेत्रात कार्यरत असणारं कुटुंब लाभलं. सर्वसाधारणपणे संगीताच्या क्षेत्रात असणाऱ्यांना लाभतं तसं दीर्घायुष्यही लाभलं. अशा या कृतार्थ आणि कलासंपन्न जीवनाच्या स्मृतींना त्यांच्या सुहृदांच्या आठवणींद्वारे उजाळा देत आहोत आणि अभिवादन करत आहोत. त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी कीर्तिदेवी खरवंडीकर यांनी सुयोग्य आणि पूरक साथ दिली. आपला जीवनसाथी सोडून गेल्यानंतर त्यांची ही अर्धांगिनी अवघ्या 4 महिन्यांनी त्यांच्या मागोमाग स्वर्गस्थ झाली. त्यांच्याही स्मृतींना आम्ही या निमित्तानं अभिवादन करत आहोत. खरवंडीकर सरांना अरे तुरे असं एकेरी संबोधन करणारे 2च मित्र होते. त्यापैकी एक म्हणजे प्राध्यापक हेमंत गोखले आणि दुसरे म्हणजे प्राध्यापक वसंतराव दीक्षित. गोखले, कराडकर, आगरकर, नगर कॉलेजचे रजिस्ट्रार बिपिन गायकवाड, हरद्वाणी सर असं नगर कॉलेजचं त्यांचं प्राध्यापक मित्रमंडळ होतं. नगर कॉलेजमध्ये या मित्रमंडळाशी त्यांच्या चहाबरोबर साहित्यिक आणि सांगीतिक गप्पा नियमित होत असत. या मित्रांपैकी एक असलेले प्राध्यापक हेमंत गोखले सर काय म्हणतायत ते ऐकूयात. 1956 साली त्यांना विद्यापीठात BA परीक्षेत संस्कृत विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल व मला इंटर आर्ट्स परीक्षेत तर्कशास्त्र या विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते ₹25चे रोख पारितोषिक मिळाले. अहमदनगर कॉलेजमधील एका चर्चासत्रात कुलगुरू महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार अध्यक्ष होते. त्यांनी इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतून प्रश्न विचारत त्याच भाषेत उत्तरे द्यावयास लावली. संस्कृतमध्ये जेव्हा विचारणा झाली तेव्हा थोडी शांतता पसरली, पण खरवंडीकर उभे राहून त्यांनी संस्कृतमध्ये असे काही अस्खलित भाषण केले की पोद्दारही त्यांच्याकडे थोडा वेळ बघतच राहिले. कॉलेजचे कोणतेही स्वागत गीत असो किंवा स्फूर्तिगत गीत असो, ते गीत म्हणजे खरवंडीकर असे जणू समीकरणच तयार झाले होते. विद्यार्थी प्रेमाने डॉक्टर खरवंडीकर व डॉक्टर गोपर्डीकर यांना शंकर जय किसन म्हणत. एका चर्चासत्रात
प्राचार्य बार्नाबस यांनी खरवंडीकरांचा व्याकरण शुद्ध इंग्रजी पैपेर ऐकून त्यांना प्री डिग्रीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी इंग्रजीचा एक जादा तास घेण्याची विनंती केली होती. संस्कृतच्या क्षेत्रात कार्यरत असताना खरवंडीकर सरांचा अनेक विद्वान मान्यवरांशी संबंध आला. त्यापैकीच एक डॉक्टर रवींद्र मुळे सर आणि आशा गुर्जर या दोघांचा संबंध मुख्यतः गुंजारव या संस्कृत त्रैमासिकामुळे आला. प्राध्यापक मुळे सरांनी खरवंडीकर सरांच्या पुणे आकाशवाणीवर सादर झालेल्या संस्कृत नभोनाट्यातही भूमिका केली होती. गुर्जर मॅडम गुंजारव बरोबरच त्यांनी स्वतः चालवलेल्या समर्पणम या संस्कृत मासिकाच्या निमित्तानं खरवंडीकर सरांच्या नियमित भेटीगाठी घेत असत. गुरुवर्य कैलासवासी डॉक्टर खरवंडीकर सर यांच्या जीवनाचं वर्णन सफल, कृतार्थ, परिपूर्ण असं करता येईल. संस्कृत क्षेत्रात सरांचं फार मोठं योगदान आहे. विद्यापीठातील अनेक पाठ्यपुस्तकांची निर्मिती सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे. अहमदनगर परिसरातील अध्यापकांसाठी तर सर दीपस्तंभाप्रमाणे होते. संस्कृतस्य कृते जीवन, संस्कृतस्य कृते यजन, आत्मानमाहुतम मन्ये ही सरांची संस्कृत कार्यासाठीची समर्पण वृत्ती. माणूस म्हणून सर फार मोठे होते, परंतु एक संस्कृत कवी, व्याकरणशास्त्राचे अभ्यासक म्हणूनही सर खूप मोठे होते. त्यांनी रचलेले श्लोक, संस्कृत गीते, नाटके त्यातील गेयता, विचारांचं सौंदर्य अनुभवण्यासारखं आहे. काव्यनिर्मितीसाठीचे शब्दभांडार, प्रतिभाशक्ती सरांकडे होती. अध्यापन कौशल्यानंच व्याकरणशास्त्रासारखा क्लिष्ट विषय देखील संस्कृत शिक्षकांसाठी त्यांनी सुगम बनवला होता. काव्यातील कोमलता व शास्त्रातील तर्ककर्कशता सरांकडे होती. संगीत व संस्कृत या दोन विषयांमुळेच त्यांच्या कुटुंबालाच संस्कृतातील सूर सापडला होता असं म्हणता येईल. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर खरवंडीकर हे माझे गुरुबंधू. पळसुले सरांच्या घरी मात्र त्यांचं आणि माझी भेट कधीच झाली नाही. सरांच्या हाताखाली PhD केल्यानंतर प्राध्यापकी करणाऱ्या खरवंडीकर सरांनी एखाद्या महाकवी इतकं उदंड लेखन संस्कृतमधून केलं. त्यांना त्याबद्दल अनेक पारितोषिकही मिळाली. परंतु त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गुंजारवचं कार्य त्यांनी 40 वर्ष एक हाती अत्यंत निस्पृहपणे आणि निर्दोषपणे केलं. मला आलेला एक मोठा अनुभव म्हणजे सुधामूर्तींच्या वाईज अँड अदरवाईज या पुस्तकाचं आम्ही जेव्हा भाषांतर केलं त्यावेळेला सरांनी अक्षरशः त्यातलं एक एक अक्षर, एक एक शब्द आम्हाला तपासून दिला. डॉक्टर खरवंडीकर आणि गुंजारव या संस्कृत त्रैमासिकाचं एकरूपत्व होतं. 30 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी गुंजारवच्या संपादनाचं काम केलं. वेळप्रसंगी वन मॅन आर्मीसारखंही काम पाहिलं. याबद्दल लखनौचा मानाचा नारद पत्रकारिता पुरस्कारही त्यांना मिळाला. गुंजारवचा सुवर्ण महोत्सव झाल्यानंतर त्यांनी 2015मध्येच ही धुरा नगरचे प्राध्यापक मित्र डॉक्टर श्रीकांत केळकर यांच्याकडे सोपवली. गुंजारवेति त्रैमासिकपत्रस्य आजीवनं कार्यं कर्तुं सदैव सिद्धः देवीप्रसाद महोदयः. बहुमुळे विन्यस्तं कार्यम् अन्तिमश्वासपर्यन्तं पूर्णबलेन समन्वय सहिष्णुता सर्वसमवैशकायुक्तं निष्ठया कृतं. खरवंडीकर सरांच्या कुटुंबियांपैकी संस्कृतचा वारसा कोणी चालवताना दिसत नाही. नाही म्हणायला धाकटे चिरंजीव मकरंद आणि सून धनश्री हे गुंजारव त्रैमासिक चालू ठेवायची धडपड करतायत. सरांचे थोरले चिरंजीव धनंजय आणि सून कविता तसेच मकरंद आणि धनश्री हे संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याने आई वडिलांचा संगीताचा वारसा चालू ठेवलाय. मधले चिरंजीव विजय आणि सविता हे संगीत क्षेत्रात कार्यरत नसले तरी ते संस्कृत आणि संगीताचे जाणकार रसिक नक्कीच आहेत. आई आणि दादा दोघांचंही माझ्या सांगीतिक जडणघडणीमध्ये फार मोलाचा दोघांचा वाटा आहे. आणि त्यातलं मला जे आठवतं अगदी बालपणापासनं की मी अंथरुणात पडलेलो असायचो आणि त्याच वेळेला पहाटे तंबोऱ्याचे स्वर माझ्या कानावर पडायचे
आणि दादा मला वाटतं त्यावेळेला अलंकारची तयारी करत होते, नगरमधले ते पहिले अलंकार. आणि या संगीताचे संस्कार, या स्वरांचे संस्कार घेऊनच मी पुढे वाटचाल केलेली आहे. आणि त्यामध्ये आमच्या घरी कायम ज्या बुधवारच्या मैफली व्हायच्या, तर त्या मैफलींचाही फार मोठा सहभाग आहे. नगरमधले अनेक मान्यवर तिथे यायचे आणि गायन सेवा सादर करायचे. तबल्यातला माझे सुरुवातीचे गुरु बाळासाहेब धुमाळ ते पण यायचे. आणि तसं पाहिलं तर तबल्याचे पहिले गुरु माझे दादाच आहेत, कारण त्यांच्याबरोबर साथ करता करताच माझ्या तबल्याची वाढ झाली, माझ्या तबल्याची जी प्रगती झाली असं मला वाटतं. तर त्याच्यामध्ये दादांचा फार मोलाचा वाटा आहे. तसंच आईच्या सुद्धा, आई जी माणिक वर्मांची अनेक गाणी गायची, तर त्याच्याबरोबरही संगत करताना तर या गोष्टी मला अगदी प्रकर्षाने आठवतात. आणि बुधवारच्या मैफलींमध्ये गुलाम ख्वाजांसारखे फार मोठे कलाकार, जे सवाई गंधर्वमध्ये त्यांचं झालं होतं, असेही कलाकार यायचे. आणि या स्वरांचे आणि तालाचे संस्कार घेऊनच आम्ही पुढे वाटचाल केली. संस्कृतचा वारसा आम्ही फार सांभाळू शकलो नाही, पण संगीताचा वारसा मात्र आम्ही सांभाळतोय, याचा मी अगदी अभिमानाने उल्लेख करू इच्छितो. मी लग्न होऊन जेव्हा खरवंडीकरांची मोठी सून म्हणून आले घरामध्ये, तेव्हा मी नुकतंच MA संगीतामध्ये केलेलं होतं आणि दादांना त्याचं कौतुक नेहमीच वाटलेलं आहे असं मला जाणवायचं तेव्हाही. आणि त्यांनी मला पुढची पायरी एक आणखीन त्यासाठी घ्यायला लावली. ते मला म्हणाले, तू रेडिओची ऑडिशन का देत नाहीस? म्हटलं, दादा माझी कुठे एवढी तयारी आहे? तर म्हणाले, काही नाही, आज आधी तू, त्यांनी मला एक डायरी दिली आणि मला म्हणाले की आज तू आधी सकाळ दुपार संध्याकाळचे असे राग त्याच्यामध्ये आधी लिहून काढ नावं, तुला किती राग येतात. कारण आकाशवाणीत तेव्हा 25 रागांची लिस्ट होती आणि त्यातले सिलेक्ट करायला लागायचे, म्हणजे 25 राग द्यायला लागायचे. तर बघता बघता माझी लिस्ट झाली पूर्ण. मग मला दादा म्हणाले, व्यवस्थित सगळ्या बंदिशी लिहून काढ आणि रियाज सुरू कर. मग तुझा कुठला तुला जो चांगला वाटेल तो राग तू मुख्य ऑडिशनच्या वेळेला दे. म्हणजे अशी माझी त्यांनी मानसिकता तर तयार करून घेतलीच आणि मला प्रोत्साहन दिलं आकाशवाणीसाठी. तर त्यांच्याच सल्ल्यानुसार माझी ऑडिशन झाली आणि मला लगेचच वरची ग्रेड पण मिळाली. तसंच आकाशवाणीचाच अजून एक किस्सा मला असा आठवतो की मला संस्कृत स्तोत्रांचं आर्काईव्समध्ये आकाशवाणीने विचारलं होतं की तुम्ही गाल का? तर मग दादाच होते घरामध्ये, तर मग दादांना सांगितलं. दादांनी माझ्याकडनं शिवतांडव स्तोत्र, जे अतिशय अवघड आहे उच्चारायला, त्यांनी मला बसून ती अशी 5-6 स्तोत्र शिवतांडव सकट अशी त्यांनी मला शिकवली आणि ती मला माझं उच्चारण सगळं स्वच्छ करून घेतलं. त्याच्यामुळे मला त्याचा इतका फायदा झाला की जेव्हा आम्ही स्तोत्रांचा कार्यक्रम केला तेव्हासुद्धा नाशिकला कार्यक्रम केला होता, तर 500-600 लोक होते आणि त्यांना ती स्तोत्र अतिशय आवडली. त्याच्यामुळे तसंच आईंचाही मला नेहमीच ह्या बाबतीत पाठिंबा मिळालेला आहे आणि त्या दोघांच्यामुळेच मी माझ्या गाण्याच्या बाबतीत पुढची वाटचाल करू शकले. लहानपणी मी साखर झोपेत असताना सकाळी दादांच्या श्रीसूक्त आणि बाकीच्या पूजेच्या मंत्रोच्चारातच बहुतेक वेळा जाग यायची. अजूनही ते पूजाविधी कानात घोळत राहिलेले आहे. दादांचे त्यांच्या तिन्ही नातींवरती अतिशय प्रेम होते. या तिघींवरही अगदी लहानपणापासून स्पष्ट शब्दोच्चाराचे संस्कार केले. ते नेहमी म्हणायचे की लहान वयापासून मुलांना संस्कृत श्लोक शिकवले की स्पष्ट शब्दोच्चारांबरोबर बुद्धी तल्लख होण्यासही खूप सहाय्य होते. मृणालवर तर त्यांचे विशेष प्रेम होते, कारण खरवंडीकर घरात तिने एकटीनेच त्यांचा भाषेचा वारसा पुढे चालवताना फ्रेंच भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. बाकी कोणालाही स्वतःची जीवापाड जपलेली पुस्तके न देणाऱ्या दादांनी तिला स्वतःची फ्रेंच भाषेची 4-5 पुस्तके, दुर्मिळ पुस्तके देऊन टाकली. जसे तिच्या अभ्यासावर त्यांचे लक्ष असायचे तसेच त्यांना तिच्यासारखे लहान होऊन खेळलेलेही पाहिले आहे. लहानपणी सर्व नातेवाईक व ओळखीचे मला गान औरंगजेब म्हणत असत, पण आई आणि दादांना त्यांच्या संस्काराची खात्री असल्यामुळे मी गाणारा जरी झालो नाही
तरी उत्तम श्रोता बनू शकेल याची खात्री होती. आईने मी सहज गुणगुणताना माझा आवाज ऐकून दादांजवळ बसून गाण्याचे शिक्षण घेण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले होते. पण गाणे चांगले ऐकण्यापलीकडे माझी मजल मात्र गेली नाही. तरी दादांकडून बरीच संस्कृत सूक्ते मात्र शिकून घेतली. दादांना मितभाषी असं होते असं सगळेच म्हणतात, पण मला पहिल्यापासून असं कधीच वाटलं नाही. कारण जेव्हा कधी पुण्याला ते यायचे तेव्हा बरोबर त्यांच्याबरोबर खूप विषयांवर चर्चा व्हायच्या. जसे रामायण, महाभारत, एन्शियंट हिस्ट्री, अध्यात्म हे माझे आवडते विषय. या महाभारतावरील एक पुस्तक त्यांनी मला दिले होते. नंतर माझ्या मुलीने महाभारताचे सर्व खंड मला अभ्यासाला आणून दिले. संस्कृत श्लोक व त्याचे उच्चार हे ते सांगायचे. काही अडले तर लगेच दादांना फोन व्हायचा. हे असे का आहे हे सर्व समजावून सांगायचे. ते जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी आम्हाला दोघांना श्लोक म्हणायला सांगितले आणि आमचे शब्दोच्चार खूप छान आहेत अशी शाबासकी पण दिली. आयुष्यभर भाषेची शुचिता जपणारे दादा कायम आमच्या बरोबर आहेत. दादांची जी कला विषयक प्रतिभा होती ती बहुआयामी अशा पद्धतीची होती. गायनाबरोबरच त्यांना रांगोळी, त्यानंतर चित्रकला, साहित्य, काव्य देखील मराठी, हिंदी, संस्कृत अशा विविध भाषांमध्ये ते सहजतेने या सर्व कलांमध्ये विहार करत असत. ते एक उत्तम संगीतकार देखील होते. त्यांचे संगीत देण्याचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते गायनाचे किंवा ज्या चाली ते करायचे त्याचे मोखडे अत्यंत आकर्षक असे तयार करत आणि पुढची जी त्याची कडवी असायची ती अत्यंत साधी, सोपी आणि नवीन जे गायन शिकत असत त्यांना देखील सहजतेने म्हणण्याजोगी अशी होती. मी जे हार्मोनियम वादन आतापर्यंत शिकलो ते मुख्यतः लहानपणापासून त्यांच्याबरोबर साथ संगत करूनच हार्मोनियम वादन मी आत्मसात केलं आणि त्या योगानेच मला अनेक मान्यवर अशा कलाकारांबरोबर साथ संगत करण्याचे भाग्य लाभले. दादांच्या गाण्यामध्ये सर्वच गोष्टी असायच्या. त्यांच्या गाण्यामध्ये मेंढ, गमक, कणस्वर, मुरकी आणि या सर्वांपेक्षाही समोरच्या बरोबर एक संवाद साधण्याची कला त्यांच्या गायनामध्ये खूप चांगल्या पद्धतीची होती. ते कॉलेजमध्ये लेक्चरर असल्यामुळे कदाचित व्याख्यान देणे, संवाद साधणे या गोष्टी त्यांना सहजतेने साध्य होत असाव्यात. खरं तर माझ्यावर वडिलांप्रमाणे कायम प्रेम करणारे माझे सासरे डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर म्हणजे आमचे दादा आणि आई समान असणाऱ्या माझ्या सासूबाई सौ कीर्तीदेवी खरवंडीकर यांचा माझे लग्न झाल्यापासून मला मिळालेला आपुलकीचा सहवास खरंच खूप अविस्मरणीय आहे. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, हाडाचे शिक्षक, उत्तम मार्गदर्शक, उत्तम कलाकार, उत्तम वक्ता, उत्तम लेखक, उत्तम कवी आणि उत्तम संगीतकार अशा अष्टपैलू भूमिकांनी नटलेल्या दादांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन, खंबीर पाठिंबा मला वेळोवेळी मिळाला हे खरंच माझं भाग्य. खरं तर गेल्या 22 वर्षातील प्रत्येक क्षण जवळ असतानाच्या त्या दोघांच्या खूप आठवणी माझ्या मनात आहेत. कितीही सांगितलं तरी कमीच आहे. पण एक आठवण मी आवर्जून सांगेन की मी संगीतात PhD करायचं ठरवलं. तेव्हापासून ते PhD होईपर्यंतचा 6 ते 7 वर्षांचा प्रवास हा दादांच्या मार्गदर्शनामुळेच यशस्वी होऊ शकतो. संशोधन करताना काय आणि कसं करायचं, लिहिण्याची भाषा कशी असावी, इथपासून ते सर्व संदर्भ मिळवण्यापर्यंत सर्वच गोष्टी त्यांनी अतिशय विस्तृतपणे, उत्साहाने आणि आनंदाने मला समजावून सांगितलं. या सर्व प्रवासात आईंचा एक खंबीर पाठिंबा अतिशय महत्वाचा होताच. मला PhD मिळाल्यानंतरचा दादांच्या आणि आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच विसरू शकणार नाही. तसंच माझ्या नगरमधली संगीत नाटकांची वाटचाल असो किंवा संगीताचे क्लास असो, संस्कृत नाटक किंवा एखादी मैफल असो, प्रत्येक वेळेला त्यांनी मला सर्व गोष्टींसाठी प्रोत्साहन दिले. अगं तू करू शकशील, छान करशील, छान करू शकशील, नक्की कर असा आत्मविश्वास त्यांनीच मला दिला. त्यामुळेच मी संगीतात माझ्या परीने थोडाफार अभ्यास करू शकले आणि यापुढेही करेनच.
लग्न झाल्यानंतर PhD करणं काय किंवा कोणतीही यशस्वी वाटचाल आपल्या आवडीच्या क्षेत्रात करणं हे खरं तर स्त्रीसाठी अवघडच असतं. पण आई दादांमुळे मी त्या बाबतीत स्वतःला भाग्यवानच समजते. माझ्या पुढील सर्व सांगीतिक वाटचालीत त्यांचे शुभाशीर्वाद हे माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी असते. आई दादा दोघांचाही खंबीर पाठिंबा असाच पुढेही मला मिळेल याची खात्री आहेच. त्या दोघांची मनोभावे सेवा करण्याची संधी मला देवाने दिली हे माझं परम भाग्य. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, संस्कृत आणि संगीताचा दीप अखंड ठेवू देवता, संस्कृत आणि संगीताचा दीप अखंड ठेवू देवता. आई दादांच्या आशीर्वादाने गीतायनात वाहेल कायम नाद सरिता, कायम नाद सरिता. आजी दादा हे माझे आजी आजोबा कमी आणि फ्रेंड्सच जास्ती वाटायचे. माझ्या शाळेतल्या छोट्या छोट्या प्रोजेक्ट्सपासून ते पेपर सॉल्विंगपर्यंत प्रत्येक गोष्टीत ते कायम मला सपोर्ट करायचे. गाणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच आपलं अकॅडमिक्सही स्ट्रॉंग असलं पाहिजे असं कायम त्यांचा आग्रह असायचा. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स अशा अनेक विषयांमधली कुठलीही शंका त्यांना विचारली आणि त्याचं उत्तर मला मिळालं नाही असं आजपर्यंत तरी कधी झाल्याचं मला आठवतं. इथे आवर्जून एक आठवण अशी शेअर करावीशी वाटते की माझ्या शाळेतनं एकदा माझे चाचणी परीक्षेचे पेपर घरी बघण्यासाठी दिले. त्यातल्या गणिताच्या पेपरमध्ये कॉन्झिक्युटिव्ह या शब्दाचं स्पेलिंग माझ्याकडनं चुकलं होतं. तेव्हा त्यांनी आवर्जून मला असं सांगितलं होतं की पेपर जरी गणिताचा असला तरी इंग्लिशच्या स्पेलिंग मिस्टेक्स इथे होणं एक्सपेक्टेड नाही. त्यामुळे प्रत्येकच गोष्टीत परफेक्शनचं महत्त्व त्यांनी कायमच मला सांगितलं. माझं अकॅडमिक स्ट्रॉंग असावं अशी त्यांची कायमच इच्छा होती. त्यामुळे माझ्या परीने त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा मी कायम प्रयत्न केला. आजपर्यंतही त्यांनी माझ्या प्रत्येक अचीवमेंटमध्ये मला सपोर्ट केला आणि इथून पुढेही त्यांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असतील याची मला नक्कीच खात्री आहे. आज आजी दादा दोघंही माझ्याबरोबर नाही ही गोष्ट ॲक्सेप्ट अजूनही मी करू शकत नाही, कारण लहानपणापासून त्यांचा सगळ्यात जास्ती सहवास मला मिळाला. पण शेवटी एवढंच म्हणेन की आय मिस यू बोथ. डॉक्टर खरवंडीकर आणि डॉक्टर बोपर्डीकर या नगरमधील संगीत क्षेत्रातील जोडीनं अनेक सांगीतिक आणि संस्कृत संबंधी उपक्रम यशस्वी केले. गुंजारव त्रैमासिक असो, सद्गुरू संगीत प्रतिष्ठान असो, संगीत परीक्षांचं केंद्र असो. नगर कॉलेजमध्ये तर या दोघांना विद्यार्थी शंकर जयकिशन म्हणत असत हे गोखले सरांनी आत्ता सांगितलंच. आता स्वर्गात इंद्राच्या दरबारातही दोघांनी अनेक उपक्रम हाती घेतले असतीलच. बोपर्डीकर काकू आपले संस्कृतचे गुरु खरवंडीकर सर यांच्याविषयी काय म्हणतायत ऐकूयात. गेली 62 वर्षे माझ्या खरवंडीकर कुटुंबियांच्या बरोबर अगदी घरच्यासारखा संबंध आहे. कैलासवासी डॉक्टर बोपर्डीकर आणि कैलासवासी डॉक्टर खरवंडीकर यांची नावे सदैव संगीत आणि संस्कृत या विषयांमुळे सर्वांना माहीत आहेत. डॉक्टर खरवंडीकर अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मानित आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कीर्तिदेवी खरवंडीकर संगीत पुरोहित, त्यामुळे यांचा विवाह समसमय योग झाला असं म्हटलं तरी हरकत नाही. डॉक्टर खरवंडीकर हे माझे संस्कृतचे गुरु. या पती पत्नींनी नगरमध्ये इतके वर्ष संगीताचे क्लास चालून अनेक शिष्य तयार केले. डॉक्टर खरवंडीकर आणि त्यांच्या पत्नी कीर्तिदेवी यांनी स्थापन केलेल्या श्रुती संगीत निकेतन या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा संगीताचा वारसा त्यांचे कुटुंबीय समर्थपणे पुढे नेत आहे. यातच आनंद आहे. खरवंडीकर सर आणि बाईंनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं, अनेकांना कायमच्या उपजीविकेची सोय करून दिली. सरांचे ज्येष्ठ शिष्य संगीत अलंकार भनगडे सर, सरांची निरातिशय भक्ती करणारे नगरचे तबलावादक सतीश आचार्य सर आणि सरांवर आणि सरांच्या कलेवर श्रद्धा असणारे गायक पवन नाईक यांचं सरांविषयीचं मनोगत आता ऐकूयात. आदरणीय खरवंडीकर सर हे माझ्या आयुष्यामध्ये सर्वसाधारण मी 6वी-7वीत असताना मी तबल्याची परीक्षा नगरला आलो. तेव्हापासून सर मला तबल्याचं साथीचं मार्गदर्शन, ख्याल, ठुमरी हे सगळं मार्गदर्शन सरांनी मला केलं. पुढे विशारद होण्यासाठी त्यांनी मला खूप आग्रह करून विशारदला बसवलं, विशारद झालो. नंतर अलंकारचंही त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं, साथ संगत आणि तबला कसा वाजवायचा, कसं
वागायचं इथपासून सरांनी मला शिकवलं. दुसरी गोष्ट म्हणजे सर मला त्यांच्या घरातलाच एक मेंबर मानत असत. मी नेहमी त्यांच्याकडे असे साथीला याला तर ते मला त्यांचा चौथा पुत्रच मानत असत. खरंडीकर ताई सर कधीही घरी गेलं तर मला त्यांनी जेवण केल्याशिवाय असं येऊ दिलं नाही. म्हणजे माझ्यावर त्यांनी अतिशय पुत्रवत प्रेम केलं आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहवासामुळे आज मी इकडे जे काय आज आहे थोडा तो त्यांच्या सहवासामुळे आहे. त्यांनी मला संगीतासाठी खूप मार्गदर्शन केलं. कॉलेजवरती सर्व्हिसला लावण्यासाठी सरांनीच खूप प्रयत्न केले आणि त्याचं माझ्या आयुष्यभर सरांनी एवढं ऋण माझ्यावर आहे का ते मी कधी म्हणजे ते व्यक्त करू शकत नाही आणि ऋण ते फेडू शकत नाही. सर एवढे मोठे होते की महाराष्ट्रात नव्हे भारतात त्यांचे असायचं. त्यांनी मी पुण्यालाही परीक्षा त्यांच्या समोर केलेलं होतं 1-2 वेळा अलंकारच्या परीक्षा. तर सर अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शक आणि अतिशय सज्जन गृहस्थ आणि त्यांच्याकडून मला माणूस म्हणून खूप काही शिकायला मिळालं. माझा तापड स्वभाव असायचा. सर मला प्रत्येक वेळेला सांगायचे नाही सतीश असं बोलायचं नाही सतीश. त्याच्यामुळे माझ्यावर खूप काही परिणाम झाला आणि सरांमुळे जे काय आज मी आहे तो मी त्यांच्यामुळेच आहे. त्यांच्यामुळेच माझा मुलगा मनोज त्याला त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, साथीचं केलं आणि शिक्षणात पण केलं. त्याच्यामुळे तो आज पुण्याला चांगल्या कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. मुलगी त्यांच्याकडेच शिकत होती, ताईंकडे पण शिकत होती गाणं. तर ती पण आज इंजिनियर असून ती पण सर्व्हिस करते. म्हणजे सरांमुळे माझी सर्व फॅमिली लाईफ अतिशय चांगलं झालं. नमस्कार. डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर सरांचं नाव अगदी मनापासून घेताना मला खूप समाधान वाटतं या अर्थाने की माझ्या जीवनातल्या संगीताची जडणघडण जी आहे त्यामध्ये विशेष मला आठवण येते ती म्हणजे ललित कला केंद्राची. ललित कला केंद्रात ओरिजिन ऑफ ख्याल गायकी अँड ग्वालियर घराणा हे थिसिस लिहिताना सरांचं मला विशेष मार्गदर्शन लाभलं होतं. त्यांचा एक मी मुलाखत स्वरूप असं लेख घेतला होता आणि विशेष मी ज्यावेळी तबला वाजवत असे त्यावेळेस आणि नुकतंच गाण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती असं म्हणता येईल. त्यावेळी मी संगमनेरला सरांच्या संस्कृत गीतांना साथ संगत करायला गेलो होतो आणि त्याही व्यतिरिक्त बालचित्रवाणीमध्ये आणि त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृत श्लोकांच्या किंवा वेगवेगळ्या त्यांच्या उपक्रमांमध्ये त्यांनी मला आत्मीयतेने कलाकार म्हणून त्यांनी समाविष्ट करून घेतलं. विद्यार्थी म्हणून त्यांनी अनेकदा आशीर्वाद दिले. ही एक कृपा आहे. मराठी, संस्कृत, संगीत, संस्कृती या सगळ्या गोष्टींचा एक समन्वय साधताना माझं भाग्य की सरांचा सहवास लाभला. सरांकडे अलंकारचं सेकंड पार्ट माझा झाला, फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट झाला आणि त्या काळामध्ये त्यांच्याशी माझा संबंध आहे. एकंदरीत सरांचं व्यक्तिमत्व आणि ते मला त्यावेळेला अगदी जवळून पाहायला मिळालं. माझ्या बाबतीमध्ये सरांनी त्यांचं शिकवण्याची पद्धत, रागाचे चलन वगैरे स्पष्ट करून देणे आणि सर्व अगदी पद्धतशीरपणे शिकवणे, सिरियसली शिकवणे, प्रामाणिकपणे शिकवणे असा प्रकार माझ्या बाबतीत घडल्यामुळे अलंकार परीक्षेसाठी मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि मी सहज सलामत त्याच्यामधून मी पार पडलो. ही सर्व सरांचीच कृपा आहे आणि एकंदरीत माझं एकंदरीत जीवनच त्याच्यामुळे बदलून गेलं. जर सरांच्याकडनं शिक्षण मिळालं नसतं तर नगर जिल्ह्यामध्ये त्याला काही पर्यायच नव्हता आणि मला त्यांच्या ते एक सांगीतिक गुरु म्हणून मला मिळाले हे माझं भाग्यच मी समजतो. आज इथून पुढच्या लाईफमध्ये त्यांची सदैव प्रेरणा मला राहील आणि पुढे एकंदरीत वातावरण, सांगीतिक वातावरण माझ्या सभोवतालचं मी संगीत क्लासेस वगैरे घेतो तर त्याच्यामध्ये त्यांच्या शिकवण्याचा प्रभाव माझ्यावर फार आहे. 1982च्या आसपास खरवंडीकर सर आणि बाईंनी श्रुती संगीत निकेतन या संगीत विद्यालयाची स्थापना केली. संगीत शिक्षण कार्यक्रम असं या संस्थेचं स्वरूप आहे. संस्थेची नोंदणी 2015 मध्ये झाली. सर संस्थापक अध्यक्ष झाले. नंतर श्रुती संगीत निकेतनच्या विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं
कार्यक्रम, संगीत नाटकं असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले आणि राबवले जात आहेत. याच विद्यार्थ्यांनी सर आणि बाईंच्या आजारपणात त्यांची खूप सेवाही केली. ऐकूयात त्यांच्या सरांविषयीच्या भावना. आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाने आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की नगरच्या संगीत क्षेत्रात अनेक मान्यवर घडले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी देऊळगावकर कुटुंबियांनाही खूप जास्त मार्गदर्शन केले, खूप जास्त कायम सपोर्ट केला की तुम्ही पुढे जा, तुम्ही स्वतः क्लास घ्या, अजून जास्तीत जास्त गायनाचा अभ्यास करा. खरं तर मी संगीत क्षेत्रात पुढे सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा मला त्यांच्यापासूनच मिळालेली आहे आणि सरांच्या बंदिशींच्या माध्यमातून सतत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला होत असतं. नमस्कार, मी संकेत शाह. सरांबरोबर माझं 2018 पासून आम्ही परिचित आहोत आणि देवी प्रसाद सर यांना आम्ही खरं तर मोठे सर या नावानेच आम्ही सर्वजण त्यांचा उल्लेख करतो. आणि मोठ्या सरांनी स्वरचित त्यांनी लिहिलेलं एक संस्कृत नाटक 2018 साली आम्ही संगीत राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलं होतं आणि त्या संस्कृत नाटकातला म्हणजे सरांचा आम्हाला अनुभव असा की त्यांनी समोर बसून आमचं सगळं नाटक पाहिलं आणि आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि इतक्या सोप्या पद्धतीत त्यांनी ते लिहिलं होतं की संस्कृत असूनही आम्हाला ते खूपच म्हणजे सोपं वाटलं सगळं ते करताना आणि त्यांचा अनुभव, त्यांचा सहवास आम्हाला कायम लाभला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही उत्तरोत्तर प्रगतीच करत गेलो. नमस्कार, मी प्रसाद सुवर्ण पाटील. मी सरांकडे एक तबला साथीदार म्हणून सरांच्या सोबत साथ संगत करायचो. तर विलंबित ठेके असतील किंवा ठुमरी सोबत कसं तबला साथ केली पाहिजे खूप सुंदर उदाहरण सर द्यायचे आणि सर स्वतः तबला पण वाजवायचे. त्याच्यामुळे त्याच्यातली सौंदर्य स्थळं त्यांना खूप छान माहिती होती. त्याच्यामुळे ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगायचे की कसा ठेका वाजवायला पाहिजे, गाण्याच्या अंगाने कसं चाललं पाहिजे. त्याचं खूप मोठी प्रेरणा सरांकडनं आज मिळाली. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी. एक संस्कृतचा प्रेमी आणि संगीताचा विद्यार्थी म्हणून गीतांमध्ये ज्या वेळेस मी आलो त्यावेळेस त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा आशीर्वाद हा सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायमच होता हे निश्चित जाणवत होतं. त्यांच्याच अपूर्व योग हा या संस्कृत नाटकामध्ये ज्याचा प्रयोग 2-3 वर्षापूर्वी नुकताच झाला आणि त्यावेळेस ते स्वतः त्या प्रयोगासाठी उपस्थित होते. त्या नाटकामध्ये मला सूत्रधाराची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये संस्कृत नाटकामध्ये संवाद हे मराठीमधून सांगण्याची मला संधी मिळाली. ती कल्पना त्यांनाही खूप आवडली आणि त्यांनी विशेष त्याबद्दल मला अभिनंदन केलं आणि आशीर्वाद दिले आणि संगीताचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. नमस्कार, मी ॲडव्होकेट आनंद चंद्रशेखर कुलकर्णी. डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर सर हे नगरच्या सांस्कृतिक, संगीत आणि संस्कृतीचे चालते बोलते विद्यापीठच होते. त्या दोघांचाही म्हणजेच मोठे सर आणि मोठ्या मॅडम यांचा आम्हाला सहवास लाभला. त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा गीतायांच्या भिंतींमधनं वेगवेगळे सूर उमटतील किंवा मित्रांच्या बंदिशींचं गायन होईल तेव्हा डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर नक्कीच आपल्यात असतील याची मला खात्री आहे. विख्यात शास्त्रीय गायक आणि गुरु डॉक्टर विकास कशाळकर यांचा आणि सर्व खरवंडीकर कुटुंबाचा अपार स्नेह आहे. मकरंद तर त्यांचा शिष्य आहेच. वास्तविक खरवंडीकर सर आणि कशाळकर सर यांचे स्वभाव, कलागुण, शिकवण्याची हातोटी, त्यांची विद्यार्थी प्रियता अशी अनेक साम्यस्थळं आहेत. मितरंग या खरवंडीकर सर लिखित बंदिशीच्या सीडीच्या निर्मितीमध्येही कशाळकर सरांचं मोलाचं योगदान होतं. कशाळकर सर आपल्या संस्कृतविषयक शंकांचं निरसनही खरवंडीकर सरांना विचारून करत असत. डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर हे माझ्या दृष्टीने एक आदर्श गुरु होते. मला जेव्हा जेव्हा संस्कृत भाषेतल्या काही श्लोकांचा अर्थ लागला नाही तेव्हा मी हमखास त्यांच्याकडे जात असे आणि त्यांचं मार्गदर्शन मला मिळायचं. संस्कृतवर त्यांचा फार मोठा अभ्यास होता, तसा संगीताचा होता. संगीतातल्या वेगवेगळ्या रागांबद्दल जेव्हा गांधर्व महाविद्यालयाने एक सेमिनार मुंबईला आयोजित केला होता तेव्हा त्यांचा आणि माझा खूप मोठा सहवास आम्हाला लागला आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं
की यांनी संगीताचाही खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे. खरं ते असं म्हणायचं आहे की आकाशवाणी किंवा रेडिओ हाच माझा गुरु आहे, पण त्यांनी सहवासानेही बऱ्याच गोष्टी संगीतातल्या मिळवल्या होत्या आणि त्याचा योग्य असा उपयोग त्यांनी केला. पुढल्या काळामध्ये जेव्हा त्यांना बंदिशींची अडचण भासली तेव्हा त्यांनी इतर गायकांच्या, इतर बंदिशकारांच्या रचनाचा अभ्यास केला आणि अतिशय सुंदर अशा बंदिशी बनवल्या की ज्या बंदिशींमध्ये उपजत असं गेयता असलेल्या ह्या बंदिशी केल्या. मित्ररंग नावाचं त्यांचं पुस्तक अतिशय प्रसिद्ध झालं. कुठलाही शब्द तुम्ही त्यातला घ्या, तुम्हाला असं लक्षात येईल की तो गेय शब्द आहे. हे बऱ्याच संगीतकारांना किंवा बऱ्याचशा वाद्यकारांना हे लक्षात येत नाही की बंदिशीमध्ये वापरावा लागतो तो प्रत्येक शब्द गेय असला तर गाण्याला प्रवाहित्व प्राप्त होतो. संस्कृतचा आणि संस्कृतमधल्या काव्याचा अभ्यास असल्यामुळे गेयता कशी आणावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे देवीप्रसाद खरवंडीकर सर होते. ते अभ्यासक होते, तसे उत्तम शिक्षक होते. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्याकडे अभ्यास न करता कधी गेला तर त्यांना ते कधीही आवडत नसेल. आणि हेच चांगल्या गुरुचं लक्षण आहे की शिष्याला उद्युक्त करायचं हा त्याचा मुख्य उद्देश असतो आणि मग तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. असे त्यांनी अनेक शिष्य घडवले. खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन की गुरु हा शिष्यपरायण असला पाहिजे, शिष्य हा गुरुपरायण असला पाहिजे आणि तिघं मिळून हे ज्ञानपरायण असले पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे सर देवीप्रसाद खरवंडीकर सर. खरवंडीकर सर खऱ्या अर्थानं देववाणी संस्कृतचे आणि सुरांचे उपासक होते. त्यांना अनेक कलांमध्ये गती होती. त्यांची चित्रकलाही चांगली होती. ते उत्तम रंगावलीकार म्हणजे सुंदर रांगोळ्यांची सजावट करत असत. वैदिक गणितातही त्यांनी संशोधन करून काही गणितीय सूत्र तयार केली होती. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं ज्ञानगंगा घरोघरी हे बोधवाक्यही डॉक्टर खरवंडीकर सर यांनी सुचवलेलं आहे. बंदिश निर्मिती करण्याचं प्रतिभा कौशल्य फार थोड्या जणांच्या अंगी असतं. त्यांना वाग्यकार म्हणतात. सर मित्ररंग या नावानं बंदिश निर्मिती करणारे प्रतिभाशाली वाग्यकार होते. ते खऱ्या अर्थाने सुसंस्कृत नव्हे तर सूरसंस्कृत ज्ञानोपासक होते. सूरसंस्कृत ज्ञानोपासक होते, नगरभूषण होते. त्यांच्या सहधर्मचारिणीनं सहजीवनात त्यांना पूरक साथ देत त्यांच्या कीर्तीत भरच घातली आणि कीर्ती देवी हे आपलं नाव सार्थ ठरवलं. सर्वार्थानं सूर जुळलेलं हे दाम्पत्य 4 महिन्याच्या अंतरानं अनंताच्या प्रवासाला निघून गेलं. त्यांनी घडवलेला शिष्यवर्ग ही सांगीतिक परंपरा अशीच पुढे कायम चालूच ठेवणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त खरवंडीकर दाम्पत्याला आम्हा सर्वांतर्फे पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.